पार्वतीच्या पोरीले पाहुणे पाहाले आलते, माहित आहे का तुले? हो वा, ऐकलं मी नाही म्हटलं म्हणे ना पार्वतीच्या पोरीनं पाहुण्यांले. हो, पण तुले हे माहित आहे का काऊन नाही म्हटलं तर? पोरगा नसून आवडला तिले. अहो कायचा पोरगा तर मस्त होता, धाड धिप्पड बॉडी बिल्डर एकदम. या पार्वतीच्या पोरीपेक्षा चांगला होता पाहाले, अन चांगल्या कंपनीत जॉबवरही होता. मग कायले नाही म्हणलं या पोट्टीनं? शांताबाई, ए शांताबाई, कुठे आहे व? का करून राहिली? इकडं हाव मी, इकडं या किचन मध्ये. कोण वे? अव मी वै व शांताबाई. अमाय तू वै का व गंगा? ये बस चा म्हणतो. 2-3 दिवस दिसलीच नाही व तू, कुठे गेली होती? सांगतो घे पहिले हे फणसाची भाजी तर घे, तुले आवडते ना म्हणूनच आणली. हो का व गंगा, मला तर भल्लीच आवडते फणसाची भाजी, पण कुठून आणलं तू न फणस? अव लग्नाला गेलती मी, तिथूनच आणलं. हो का, कोणाचं लग्न होतं व? अव होतं चुलत पुतणीच्या पोरीचं, छकुलीचं. अव ओळखतो तू तिले, आलती नाही का ते माया घरी 2-3 दिवस राहिले? तिचंच लव्ह मॅरेज केलं तिनं. अव अमरावतीला ठेवलं होतं तिले शिकाले, शाळा तर काही शिकली नाही, पण तिथंच जमलं ना तिचं, न मग काय केलं लव्ह मॅरेज. तुले सांगतो शांताबाई, त्या पोराच्या घरी काहीच नाही म्हणते, खाले दाना नाही, राहिले स्वतःच घर नाही, किरायाच्याच घरात राहते म्हणे बा. हो का व गंगा, मग हे पोरगी कशी पटली त्याले? अव न पटाले का आहे, पोरगा पाहाले हिरो सारखा असला, न ढुंगणा खाली गाडी असली का बस पटल्या पोट्ट्या. मग मागचा पुढचा काहीच विचार नसते ना त्यांले. हो व गंगा, एकदम बरोबर आहे तुया. हे पोट्टे पिक्चरच्या 4 डायलॉग का मारते न पोरींले वाटते का किती कस प्रेम करते हा मायावर, न किती कस नाही. नाही तर का हवं बरं, हिच्या घरी सर्वच आहे ना. बाप बँकेत क्लर्क आहे, 5-6 एकर काय तर शेती आहे, न घर आहे ना 4 रूमचं चांगलं, वरून एकुलती एक पोट्टी. मग कायचा सोडतेत होतीले, आज ना उद्या बंदी प्रॉपर्टी त्याचीच होणार आहे ना. हो का व, मग तिचे माय बाप कसे मानले व लग्नाले? अव कायचे मानले, जबरदस्तीनं करून मागितलं तिनं लग्न. करीन तर याच्याच सोबत करीन, नाही तर करीनच नाही म्हणे ते. मग का करत, नाईलाज राहते माय बापाचा आहे. लग्नात तर तिचा बाप बोललाच नाही म्हणणे तिच्या सोबत. आता मनानं लग्न करन तर कसा बोलन म्हणा? हो का व गंगा? हो न, मग तुले सांगतो शांताबाई, आपल्या पोरी सारख्या तर चांगल्या पोरीच नाही कुठं. कोणाच्या कानात नाही, न काडीत नाही, न काही नाही. माई पोरगी पाय बरं, ज्या पोरासोबत आम्ही म्हणलं त्या पोरासोबत लग्न केलं तिनं. नाहीतर आजकालच्या पोट्ट्या लग्नाच्या दिवशी पळून जाले, मागं पुढं पाहत नाही म्हटलं. नाही तर काय, माय बापाच्या इज्जतीचा सारा भाजीपाला करून टाकते. बरं थांब, चा झाला असन, चा गाळतो मी. घे चा. अव शांताबाई, तुला एक गोष्ट माहित पडली का? अमाय कोणती गोष्ट व गंगा? अव थे शेवंतीची मोठी पोट्टी नाही का स्वीटी, तिचं लफडं आहे म्हणते. मा बाई, हो का व, तुले कसं माहित पडलं? अव हे पिंट्याचे पप्पा सांगत होते. अव हे जात नाही का पांठेल्यावर, तिथं गोष्टी करत होते म्हणते बा माणसं. अन तिचा नवरा भेटला होता म्हणते आपल्या गावच्या कोणाले तरी, तर तो सांगत होता म्हणते का माया बायकोचं लफडं आहे, तर मग कायले ठेवू मी तिले माया घरी, म्हणून तर इथंच आहे ते. हो का व? अव एक दिवस मी तिकडच्या दुकानात गेलती ना, तर झलकल्यासारखी झालती गिनथे मले, पण मला वाटलं का आली असं नशीस. आता घरातल्या घरात राहते पोट्ट्या, कधी येते न कधी जाते तर काही पत्ता लागत नाही. अव कायच व शांताबाई, 15 दिवसापासून इथंच आहे ते, गावातच आहे. तिकडच्या गल्लीतल्या बायांले तर सारच माहिती आहे. असं का? मला तर चांगली वाटे व ते पोट्टी, वाटलं नाही अशी लफडेल असन म्हणून. सारे लोक म्हणे तिची लहान बहीणच बदमाश आहे, पण हे तशीच करन असं वाटलं नाही. अव थे तशीच असन, नाहीतर लग्न झाल्यावर हिम्मत तरी करते का कोणी लफडं करायची? एका लेकराची माय होईन थे, तरी लाज नाही वाटली तिले. आता तिची मायच तशी आहे तर पोरीत त्याचे काही ना काही गुण उतरणार
म्हणणारच म्हणा. हो न, थे शेवंती माणसं पाहत नाही न काही नाही, अशीच नुसती बिना ओढणीची येते बाई बोलाले. तिले पाहून तर मलेच लाज न लाज येऊन जाते बिचारे. हो न, का दाखवते न का नाही तर का माहिती. बरं पण गंगा, त्या स्वीटीचं लफडं हाय तरी कोणासोबत व? आपल्याच गावातलं व्हय का तिच्या गावचं व्हय? अव हो न, आपल्याच गावातलं व्हय. अव थे चौकात दुकान नाही का मोबाईलचं, मयूर मोबाईल शॉप, थोच व्हय. कुणाच्या आधीचा बॉयफ्रेंडच व्हय म्हणते तो तिचा. हो का? मग त्याच्या सोबत लग्न काऊन नाही केलं हिनं? अव कायले करन थे त्याच्या सोबत लग्न? पहिले काहीच नव्हतं म्हणते त्याच्याजवळ, असंच पडकं पुडकं घर होतं म्हणते त्याचं न. असंच 8-10 हजाराचं भेटलं ते काम करायचं म्हणते तो. पण 8-10 हजारात होते का या पोट्ट्यांचं? फॅशनी नाही पाहिल्या का तू ना त्यांच्या? मग चांगला रिश्ता आला तर दिली त्या मयूरले चाट न केलं लग्न. असं का? पण त्या मयूरले समजायला नाही पाहिजे का कायले लग्न झालेल्या पोरीच्या मांग लागावत? अव पोट्ट्यांले का हाय व आजकालच्या पोरींना लाईन दिली का गेले मांग मांग. मग लग्न झालं असो का नसो तिचं काय घेणं देणं नाही. पण नुकसान ह्या हिचंच आहे ना स्वीटीचं. आता नवऱ्यानं आणून टाकलं तिले माहेरी, कधी नेते न कधी नाही का न. वरून त्याले हे हिचं लफडं माहित पडलं. आता का होते का तिचं चालच आहे शेवंतीच्या घरी. हो न बाई. बरं शांताबाई, पार्वतीच्या पोरीले पाहुणे पाहाले आलते, माहित आहे का तुले? हो वा, ऐकलं मी. नाही म्हटलं म्हणे ना पार्वतीच्या पोरीनं पाहुण्यांले. हो, पण तुले हे माहित आहे का काऊन नाही म्हटलं तर? पोरगा नसून आवडला तिले. अव कायचा पोरगा तर मस्त होता, धाड धिप्पड बॉडी बिल्डर एकदम. या पार्वतीच्या पोरीपेक्षा चांगला होता पाहाले अन चांगल्या कंपनीत जॉब वरही होता. मग कायले नाही म्हणलं या पोट्टीनं? बॅड आहे का हे? आता कोणताच हिरो भेटला असता हिले? अव नाही व शांताबाई, तसं नाही. त्या पोराचं सरनेमच नाही आवडलं म्हणे तिले. बापा हो का? काऊन? असं कोणतं सरनेम होतं त्याचं? अव शेंबूड चाटे सरनेम होतं त्याचं. कसं वाटलं असतं ते? कांचन शेंबूड चाटे. म्हणून नाही म्हटलं तिनं. हो का व? लयच वेगळं सरनेम होतं बापा त्याचं, शेंबूड चाटे. बरं झालं नाही म्हटलं तर तिनं. बरं चाल शांताबाई, पटापट चहा पिऊ. जातो मग मी घरी, धुणं गिन बाकी आहे माय अजून. बरं मग मित्रमैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला आमचा व्हिडिओ? कमेंट मध्ये नक्की सांगा बा. न आवडला असन तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग पुढच्या व्हिडिओत.